सकाळी उठत नाही तर बाहेरून मस्त असा डीजेचा आवाज आला. बाहेर निघून बघत नाही तर लग्नाची वरात जात होती. म्हटलं चला त्यांना जाऊ द्या, आपण आपल्या कामाला लागूया. तर इकडे छान उर्वांच्या टिफिनवर आज साबुदाण्याचं उसळ बनवून घेतलं आणि जास्त वाजताच बनवलेला, आपल्याला सुद्धा खायला होईल म्हणून. आणि लगेच उर्वांशला सुद्धा तयार करून दिलं. उर्वांश तर आज भरपूर खुश होता, त्याला माहिती होतं आज आपल्याला शाळेत जायचं आहे, उद्यापासून घरीच राहायचं आहे मस्त्या करण्यासाठी. तर तो पण लगेच तयार झाला. तो जात नाही तर मला सुद्धा हॉस्पिटलला जायचं होतं. मी पण पटकन तयार झाले. घ्यायला येत नाही तर मग हॉस्पिटलला आलो. इकडे येत नाही तर भरपूर अशी गर्दी होती. 1-1.5 तास तर मला या खिडकीवरच लागला. लगेच मग मला ब्लड टेस्ट वगैरे करायची होती. ब्लड टेस्ट वगैरे करून घेतली. खरंच ब्लड टेस्ट करत नाही तर मला अक्षरशः 5-10 मिनिटं चक्कर आल्यासारखंच वाटलं. मग घरी येत नाही तर थोड्या वेळ आराम केला. लगेच मग जेवायला सुद्धा घेतलं. जेवण होत नाही तर म्हटलं चला आता भरपूर झाला आराम, आता आपल्या रोजच्या कामाला लागूया. हे 15 दिवस झाले होते, डाळिंब तसेच पडले होते. तर म्हटलं चला याची विल्हेवाट लावूया, निदान काढून राहील तर खाणं तरी होईल. अहोनी आईस्क्रीम आणत नाही तर आधी आईस्क्रीम खाऊन घेतली, मग लगेच डाळिंब काढायला घेतले. तर आजचा दिवस असा होता. चला भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.